निवडणुकीचा धुराळा सुरू असतानाच पुण्यातून एक दुःखद बातमी समोर आली। पुण्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन झालंय। पुण्याच्या राजकारणातील एक वादळी व्यक्तिमत्व, क्रीडा जगतातील एक प्रभावी नाव आणि भारतीय राजकारणातील एक काळ गाजवणारे नेते म्हणजे सुरेश कलमाडी। भारतीय हवाई दलातील वैमानिक ते दिल्लीच्या तख्तापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत थक्क करणारा होता। सुरेश कलमाडी यांचा जन्म 24 डिसेंबर 1944 रोजी झाला। त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ते भारतीय हवाई दलात दाखल झाले। 1965 आणि 1971च्या युद्धात त्यांनी वैमानिक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली। निवृत्तीनंतर त्यांनी आपला मोर्चा समाजकारण आणि त्यानंतर राजकारणाकडे वळवला। 1977 साली ते पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले। 1978-80 सालात त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं। कलमाडींनी आपला प्रभाव हळूहळू दिल्लीपर्यंत वाढवला। 1982 ते 1996 आणि पुन्हा 1998 मध्ये अशा 4 वेळा राज्यसभेचे सदस्य ते राहिले। 1995-96 या काळात पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये त्यांनी रेल्वे मंत्री म्हणून काम पाहिलं। या काळात त्यांनी पुण्यासाठी अनेक रेल्वे प्रकल्प आणले। पुणे शहर आणि कलमाडी हे एक समीकरण बनलं होतं। त्यांना सबसे बडा खिलाडी म्हणून ओळखलं जायचं। 1996, 2004 आणि 2009 मध्ये पुण्याचे ते खासदार म्हणून निवडून आले होते। पुणे महापालिकेवर अनेक वर्ष त्यांचे एकहाती वर्चस्व होतं। पुण्याचा विकास, रस्ते, फ्लायओव्हर आणि पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून त्यांनी शहरात स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली।